नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. धर्मदाय आयुक्तालय भरतीचा मागे पेपर झाले होता. खूप सारे उमेदवार आता याच्या निकालाची वाट पाहत होते. तर याचा निकाल जाहीर झालेला आहे. हा अंतिम निकाल नसून ही एक गुणवत्ता यादी. या गुणवत्ता यादीमध्ये प्रत्येकाचे मार्क्स त्यांनी सांगितलेले, सोबत आता नॉर्मलायझेशन नंतर किती मार्क झाले ते सांगितलेले, म्हणजे तुमचे फायनल गुण सांगितलेले. या फायनल गुणांच्या आधारे जर तुम्ही रँक वाईज जर अरेंज केलं तरी तुम्हाला रिझल्टच्या स्वरूपाची माहिती जी आहे तर ती मिळू शकते मित्रांनो. आणि ही सगळी माहिती आपण आता पाहणार आहोत. बघा, तुम्ही जर धर्मदाय आयुक्तालयाच्या वेबसाईटवर गेले तर इथं या टॅब मध्ये तुम्हाला जे आहे तर ते पीडीएफ जे आहे तर ती पाहायला मिळणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला ते आहे. आणि आगामी काळात तुम्ही पाहिलं असेल की तलाठी असेल, नगर परिषद असेल, या सगळ्या भरती आता कुठे जात आहेत, एमपीएससी कडे जाण्याची सुरुवात झालेली आहे. तर त्याच्यासाठीच आपण 2026 या वर्षासाठी संकल्प बॅच लॉन्च केलेली, ज्याच्यामध्ये ग्रुप बी आणि सी ची संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणार आहे लाईव्ह स्वरूपात. तेही 5 फेब्रुवारी 2026 पासून ही बॅच सुरू झालेली आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या एमपीएससी बॅचला जे आहेत तर ते एनरोल करू शकतात. आता बघा, इथं त्यांनी सगळ्यात भारी काम दिलेले की कोणत्या शिफ्टला किती विद्यार्थी बसले होते. बघा, या शिफ्टला इतके विद्यार्थी, मग यांचं व्हॅल्यू, मीन व्हॅल्यू पर शिफ्ट, स्टँडर्ड डेव्हिएशन. म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय की 27 मार्कांचा थोडा डिफरन्स जो आहे तर तो शिफ्ट आणि बाकीच्या शिफ्ट आणि यांचा शिफ्टचा थोडासा येतोय. त्याच्यानंतर 0.1% टॉपरचे गुण याच्यात 185 होते. आणि सम ऑफ मीडियम म्हणजे ऍव्हरेज किती पाहिजे प्रत्येकाला, 159.48 एवढं आलं पाहिजे त्यांचं. तर ते ऍव्हरेज भरण्यासाठीचे हे गुण कमी जास्त त्यांचे करण्यात येतील. तर हे सगळे कॅल्क्युलेशन दिलेले. आणि जर रिक्त जागा पहिल्या 121 होत्या, सगळ्यात आधी ओपनच्या जागा पाहूया. बघा, 37 जागा होत्या, त्याच्यामध्ये जनरलच्या 11 जागा होत्या. जर तुम्ही याला रँक वाईज अरेंज केलं तर हे पहिले जे 11 लोक आहेत तर त्यांचं सिलेक्शन होऊन जाईल. इव्हन तो 200 पैकी 200 देखील कट ऑफ लागलाय. तुम्ही पहा, या उमेदवाराला 190 होते आणि नॉर्मलायझेशन नंतर डायरेक्ट 200 झालेले. तलाठीला तर 220 झाले होते, ते 20 गोष्ट वेगळी. तर हे राज्यात प्रथम आलेले म्हणजे आउट ऑफ, आता हे स्टेटस टाकू शकतात, हे कोण व्यक्ती असेल, ओंकार अशोक हे जे असतील तर हे व्यक्ती स्टेटस टाकू शकतात की आउट ऑफ डायरेक्ट पूर्णपणे 200 पैकी 200. त्याच्यानंतर बघा, यांची पण निवड झालेली जवळपास. म्हणजे तुम्ही जर कट ऑफ सांगायचा झाला, आता मला सांगा कोणी सांगितलं होतं का एवढा कट ऑफ? म्हणून कट ऑफची व्हिडिओ पाहण्यात काही अर्थ नसतो मित्रांनो. कट ऑफ कोणीच सरळ सेवेला तरी कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही. कोणी 190चाही प्रिडिक्ट केला नसेल, कोणी 200 पैकी 200चाही प्रिडिक्ट केला नसेल. तर पहिले हे जे 11 उमेदवार आहेत ना, तर यांची ओपन जनरल मधूनच सिलेक्शन होऊन जाईल. 11 ओपन जनरल, 11 उमेदवार यांची निवड फिक्स आहे. आता याच्या पुढे काय माहितीये का, 11 महिलांच्या जागा आहेत. 11 या महिलांच्या जागा आहेत. 11 पुढे महिला चेक केल्या जातील. बघा पुढे, आता याच्यामध्ये ज्या काही महिलांचं नाव असेल, आता हे काय, प्रीतमाई, चैतन्य, निखिल, नितीन, दीपाली, भाऊसाहेब, साक्ष, प्रियंका, बघा यांचं 22 नंबरला नाव आहे. तर यांचं पण सिलेक्शनचे चान्सेस आहेतच, कारण की या महिला कॅटेगरी मधून जे आहेत तर ते सिलेक्शन होऊ शकतात. तर हे अशा पद्धतीने त्यांनी जी पीडीएफ दिली ती वेगळी. ही रँक वाईज पीडीएफ तुम्ही पाहिलं असेल, सगळ्या टेलिग्रामवर फिरते. तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर थोड्या वेळात जी आहे तर ती ही पीडीएफ जी आहे तर ती पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये तुमच्या स्कोर दिलेला आहे, तुम्ही तुमची रँक जी आहे व्यवस्थित चेक करा. बाकी खेळाडू, माजी सैनिक, पदवीधर, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, दिव्यांग यांचं जे काही असेल तर तेच कळणार आहे. याचा अंतिम निकाल यायला थोडा उशीर लागेल अजून, कारण की हे आलेलं याच्यानंतर थोडं 1 महिन्यापर्यंत जातं ते प्रोसेस. पण याचा निकाल जो आहे तर तो लवकरात लवकर लागला पाहिजे ही अपेक्षा आहे. कारण की काय होतं, जर कोणी धर्मदायला निरीक्षक म्हणून सेट झाले ना, तो एमपीएससीची परीक्षा देणार नाही, त्याला अभ्यास करायची नवीन गरज पडणार नाही, त्याला देखील जो आहे तर तो सेट होऊन जाईल. पुन्हा दुसऱ्या परीक्षांवर जो आहे तर तो ताणतणाव जास्त येत नाही. म्हणून याचा निकाल जो आहे तर तो लवकरात लवकर लागला पाहिजे. आणि एमपीएससीची तयारी करण्यासाठीचं एक परफेक्ट स्टडी मटेरियल आपण लॉन्च केलेले, ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी असे दोन्ही मीडियमसाठी अवेलेबल करून दिलेले. याच्यामध्ये सर्व तुम्हाला क्लास नोट्स ज्या आहेत तर त्या पाहायला मिळतील. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही या ज्या आहेत तर त्या आजच ऑर्डर करू शकतात मित्रांनो. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.